नमस्कार बहिणींनो, लाडक्या बहीण योजनेचे पैसे जमा होणं सुरू झालेले आहेत। आता हे कोणत्या महिलेला पैसे भेटत आहेत, किती भेटत आहेत आणि कधी भेटलेले आहेत तर लक्षात घ्या। आज सकाळपासूनच काही महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा होणं चालू झाले। या कोणत्या महिला आहेत? ज्या महिलांनी फॉर्म जुलै मध्ये भरले होते किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये भरले होते त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले होते, पण अशा महिलांचे आधार सेव्हिंग स्टेटस ऍक्टिव्ह नसल्या कारणाने त्यांच्या अकाउंटवर पेमेंट ट्रान्सफर केले जात होते, पण पेमेंट अकाउंटवर डीबीटी नसल्यामुळे पेमेंट अकाउंटवर ट्रान्सफर होत नव्हते। आता अशा महिलांना 2-3 टर्मला किंवा 2-3 वेळा त्यांच्या अकाउंटवर पेमेंट ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळेस काय पेमेंट त्यांच्या अकाउंट ट्रान्सफर झाले नाही। मग आता जे 6वा हप्ता येणार आहे त्या हप्त्याच्या अगोदर ज्या महिला या योजनेपासून वंचित आहेत, ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह आहेत त्यांना अजून एकही रुपया भेटला नाही, अशा महिलांना पैसे जमा होणे चालू झालेले आहेत। आता ठराविक महिलांचे आपल्याला मेसेज आलेले आहेत, मेसेज पण मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल की अशा प्रकारे कुणाला 4,500 रुपये, कुणाला 3,000 तर कुणाला 7,500 रुपये डायरेक्ट अकाउंटवर जमा होणं चालू झाले आहे। तर ह्या व्हिडिओ पाहून खूप सारे लोक कमेंट करणार की सर कुठं अजून 1 रुपया हे कुणाला भेटलेला नाही, पण लक्षात घ्या काही प्रमाणात काही विभागात असे पैसे जमा होणं चालू होतं। आपल्यापर्यंत येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, आपल्याला थोडी वाट बघावी लागेल। आता 6वा हप्ता पण आता थोड्या दिवसातच खूप महिलांच्या अकाउंटवर जमा होणं चालू होईल। 6वा हप्ता 1,500 रुपये हा महिलांच्या अकाउंटवर जमा होणं चालू होईल। 15 तारखेच्या नंतर शक्यता आहे, जास्तीत जास्त दाट शक्यता आहे की महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा होणं चालू होईल। पण आता ज्या महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा झाले आहेत त्या महिला या योजनेपासून वंचित होता, त्यांचा अर्जही ओके होता, त्यांचे सर्व डॉक्युमेंटही ओके होते, फक्त आधार सेव्हिंग नसल्यामुळे डीबीटी मार्फत पेमेंट पाठवले ते पेमेंट रिजेक्ट होत असल्या कारणाने त्यांच्या अकाउंटवर पेमेंट होत नव्हतं। त्यानंतर काही मोहिमा चालवण्यात आल्या सरकारमार्फत की पोस्ट बँकेचे अकाउंट काढा, त्यामार्फतही काही महिलांच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करण्यात आले। अशा वेगवेगळ्या योजनांमार्फत अकाउंट काढून ते डीबीटीला लिंक करून घेण्यात आले। तर आता निवडणुकीमुळे किंवा आचारसंहितेमुळे ते सर्व प्रोसेस बंद होती, आता ती सर्व प्रोसेस पूर्ववत चालू झालेले आहे आणि आता काही वेळापूर्वीच महिलांच्या अकाउंटवर पैसे येणेही चालू झालेले आहे। तर योजनेचा पुरेपूर लाभ हे सर्व महिलांना भेटावा हीच अपेक्षा। आणि आपल्या या योजनेविषयी काही कमेंट असतील, काही तक्रारी असतील आणि ह्या विषयावर आपण डिटेलमध्ये नक्की तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करू। काही अपडेट असतील तरी तुम्हाला नक्की आम्ही सांगू की काय आहे, तर नक्की व्हिडिओ मधून आपण सांगण्याचा प्रयत्न करू की 6व्या हप्त्याबद्दल काय अपडेट असतील, तर इतर काय अपडेट असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। प्रत्येक येणारे अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटेल। धन्यवाद।